नमस्कार मित्रांनो, अकोट किशानवर आज आपण पाहणार आहोत अकोट शहराअंतर्गत अकोट दर्यापूर रस्ता. सदर रस्त्यावर अनेक शैक्षणिक संस्था आहेत, तसेच हॉस्पिटल्स आहेत बरोबर. तसेच विविध धर्माची प्रार्थना स्थळे आहेत, जसं चर्च आहे, श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र आहे, तसेच श्री आपले श्रद्धासागर आहे. तसेच या रोडवर श्रीकृष्ण भगवानांचे जुने पुरातन मंदिर आहे. तसेच रामेश्वरम इथे श्री रामेश्वराचे मंदिर आहे. याचमुळे या रस्त्यावर नेहमी शैक्षणिक विद्यार्थी तसेच धार्मिक भावनेचे भाविक भक्तांची सुद्धा वर्दळ अतिप्रमाणात असते. युक्त असा रस्ता झालेला आहे. सदर रस्ता हा शेत रस्त्याच्याच प्रमाणे दिसत आहे. आपणास या व्हिडिओ आपण पाहू शकता. काही वर्ष आधी मित्रांनो याच रस्त्याने विकास हा आमच्या शहरात प्रवेश करून गेला. म्हणजेच आमचे विकास पुरुष हे याच मार्गाने आमच्या अकोटात येऊन आलेले आहेत. तर रस्ता हा शैक्षणिक संस्थांचा रस्ता असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात या रस्त्यावर पायदळ येणाऱ्यांचे प्रमाण विद्यार्थ्यांचे जास्त आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा एखादा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. सदर अपघात झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी कोणते प्रशासन घेईन किंवा लोकप्रतिनिधी घेतील का, आणि त्याआधीच जर रस्ता हा व्यवस्थित करून दिला तर जनतेसाठी किती व्यवस्थित होईल हे सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आमच्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींना आहे की नाही असे जनतेत बोलल्या जात आहे.